नमस्कार. ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क यामध्ये इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच प्रज्ञाशोध परीक्षाबाबत मार्गदर्शन केले जाते. यासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभत आहेत शिवश्री लक्ष्मण काटेकर. यामध्ये सखोल मार्गदर्शन, त्याचबरोबर नियोजनबद्ध अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचा सराव, त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि विशेष तंत्र आणि युक्त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. यासाठी संपर्क आहे 7588 020 886. चला तर मग आज आपण पाहणार आहोत ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क अंतर्गत आजची स्कॉलरशिप इंग्लिश टेस्ट नंबर 2. यामध्ये आजचा प्रश्न आहे, विच लेटर्स हॅज द साऊंड बी. ब असा उच्चार कोणत्या अक्षराचा आहे? बी, डी, पी, टी असे पर्याय दिलेले आहेत. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. विच वर्ड कॅन बी मेड युजिंग द लेटर्स सी, ए, टी. सी, ए, टी या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो? यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. विच वर्ड डिस्क्राइब्स ए पर्सन हू इज व्हेरी हॅपी. खूप आनंदी व्यक्तीचे वर्णन करणारा शब्द कोणता? चल पुढील प्रश्न पाहूया. चूज द वर्ड दॅट रॅम्स विथ लाईट. लाईट या शब्दाशी यमक जुळणारा खालीलपैकी शब्द निवडा. पुढील प्रश्न पाहूया. चूज द ऑपोजिट ऑफ अर्ली. अर्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. चला पुढील प्रश्न पाहूया. विच वर्ड बिलॉंग्स टू द ग्रुप फ्रूट्स. फळे या गटातील शब्द कोणता आहे? पर्याय आहेत. चला पुढील शब्द पाहूया. पुढील प्रश्न आहे, विच स्मॉल वर्ड कॅन बी फाउंड इन द वर्ड टीचर. टीचर या मोठ्या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता लहान शब्द आहे? पर्याय आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विच वर्ड बिलॉंग्स टू द ग्रुप व्हेकल्स. वाहने या शब्दगटातील शब्द कोणता आहे? पर्याय आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. विच स्मॉल वर्ड कॅन बी फाउंड इन द वर्ड ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड या मोठ्या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता लहान शब्द आहे? पर्याय आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय
एम. आय एम या शब्दसमूहाचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणते? पर्याय आहेत चला पुढील प्रश्न पाहूया. विच वर्ड कम्स फर्स्ट इन द डिक्शनरी? शब्दकोशामध्ये खालीलपैकी कोणता शब्द सर्वप्रथम येईल? पर्याय आहेत ओके. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 12वा. विच पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी हेल्प्स अस टू सी? मानवी शरीराचा कोणता अवयव आपल्याला पाहण्यास मदत करतो? यासाठी पर्याय आहेत चला पुढील प्रश्न पाहूया. 13. विच पार्ट ऑफ ए बर्ड हेल्प्स इट टू फ्लाय? पक्ष्याचा कोणता भाग त्याला उडण्यास मदत करतो? यासाठी पर्याय आहेत ओके. नेक्स्ट 14. विच पार्ट ऑफ ए प्लांट ऑब्झर्व्स वॉटर फ्रॉम द सॉईल? वनस्पतीचा कोणता भाग जमिनीतून पाणी शोषून घेतो? यासाठी पर्याय आहेत ओके. नेक्स्ट 15. वेअर डज ए हॉर्स लाय? घोडा कुठे राहतो? यासाठी पर्याय आहेत ओके. नेक्स्ट 16. विच ॲनिमल मेक्स द साऊंड रोअर? रोअर असा आवाज कोणता प्राणी करतो? यासाठी पर्याय आहेत ओके. नेक्स्ट 17. विच बर्ड मेक्स द साऊंड काऊ? काऊ असा आवाज कोणता पक्षी करतो? यासाठी पर्याय आहेत ओके. नेक्स्ट क्वेश्चन 18. चूज द करेक्ट कंपॅरिझन. योग्य तुलना निवडा. यामध्ये पर्याय आहेत ओके. नेक्स्ट क्वेश्चन
Question number 19. Choose the correct word. Ravi is the dash dash boy in the class. रवी हा वर्गातील टिंबटिंब मुलगा आहे. पर्याय आहेत. Okay. Next question. Choose the correct sentence. योग्य वाक्य निवडा. यासाठी पर्याय आहेत खालीलप्रमाणे. ओके. अशा तऱ्हेने 20 प्रश्न आपले सोडून झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत. पहिल्याचं उत्तर आहे 1, दुसऱ्याचं उत्तर आहे 1, तिसऱ्याचं उत्तर आहे 3, चौथा 2, पाचवा 2, सहावा 1, सातवा 1, आठवा 1, नववा 1, 10वा 2, 11 2, 12 2, 13 2, 14 2, 15 2, 16 1, 17 1, 18 2, 19 3 आणि 20 2. याप्रमाणे आपण आपली उत्तरपत्रिका तपासायची. उत्तरपत्रिका पूर्ण तपासून झाल्यानंतर आपण आपली उत्तरसूची म्हणजेच अर्थात आपण जे उत्तर आपल्या वहीवरती सोडवले आहेत त्यावरती आपण सही करून तपासलेल्या उत्तरांचा फोटो या ठिकाणी आपले मार्गदर्शक असणारे शिवश्री लक्ष्मण काटेकर यांना 7588020886 या नंबरवर पाठवायची. तसेच आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027साठी देखील मार्गदर्शन चालू आहे. आपले नातेवाईक, मित्र अथवा ओळखीचे अथवा ज्यांना गरज आहे अशांपर्यंत ही पोस्ट आणि ही जाहिरात नक्कीच पोहोचवाल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण यामध्ये ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्कमधून इयत्ता 4थी आणि इयत्ता 3री यामध्ये 4थी शिष्यवृत्ती परीक्षा आणि 3री प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी मार्गदर्शन झालेलं आहे किंवा करत आहोत. आपण नक्कीच त्यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आपणास कळविण्यात येते. ओके, धन्यवाद. आपण त्यासाठी नक्कीच संपर्क करा. 7588020886. कृपया कॉल न करता व्हॉट्सअप मेसेज करून आपण संपर्क करावा. ओके, धन्यवाद. शुभ दिन.